सदस्य कोण कोण हजर आहेत? ग्रामपंचायत सदस्य किती आहेत? सूरज भोईर. इकडे 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 हे याच्यासाठी टाळ्या वाजवा पाहिजे. हा तुमचा नेता आणू शकतो कारण तुम्ही त्यांना निवडून दिलंय, त्यांना जाणीव आहे माझा गाव जर संघर्षात असेल तर मला त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. ही सुरुवात गावापासून होते. आपण ज्याला निवडून देतो, मत देतो, त्याने आपल्या संघर्षात साथ दिली पाहिजे की नाही? दिली पाहिजे ना. त्याच्यामुळे हे खरंच खूप महत्वाचं आहे. आणि आपण कोणाला शोधलं पाहिजे आपल्या संघर्षामध्ये? तर त्या व्यक्तीला शोधलं पाहिजे की मी माझी मताची पॉवर डेलिगेट केलेली आहे माझ्या संघर्षासाठी आणि माझ्या संघर्षात तू माझ्या सोबत आहेस का? आज आम्ही इथे आलोय, आपले आपसात संबंध आहेत आणि कुठेही संघर्ष असला तरी आम्ही जातो. आमचा काही मतदारसंघ, क्षेत्र काय नाही, राज्य पण काय नाही. तुम्हाला माहितीये मी वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन काम करत असते. तिथे काय आम्हाला निवडणुका लढायच्या नसतात, पण संघर्ष जिथे तिथे आम्ही अशा पद्धतीचे आम्ही आहोत. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आपला जो हा विषय आहे, आज निवेदन देऊ, पुढे काय होईल, ह्याच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येईल का? कालच्या एकूणच चर्चेचा जो सार होतं की तुमची मागणी ही आहे की पहिलं तर ही अवजड वाहनं तत्काळ बंद झाली पाहिजे, बरोबर? दुसरी मागणी तुमची आहे की हा जो रस्ता नादुरुस्त झालाय वाहतुकीमुळे तो तत्काळ दुरुस्त झाला पाहिजे. आणि सध्या जे खाण चालक किंवा मालक जे कुणी असतील ज्यांना अवजड वाहनांची वर्दळ करायची, वाहतूक करायची आहे, ते पर्यायी रस्ता बनवतायत. तर तो पार्ट काय आपला नाहीये. आता तो रस्ता कधी होणार? 1 वर्षांनी होणार, 2 वर्षांनी होणार? तुम्ही सांगितलं काल तिथे दालनामध्ये की गेली 4 वर्ष तुम्ही सांगताय ना, हे 4 वर्षात झाला नाही ना? काल एकाने तर स्पष्ट सांगितलं की आधी गाड्या बंद करा, जोपर्यंत आर्थिक भूदंड बसत नाही तोपर्यंत हे रस्ता करणार नाही. कारण तो रस्ता त्यांच्यासाठी आहे आणि ते तेव्हाच करतील जेव्हा त्यांचं आर्थिक नुकसान होईल. तर हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे आणि या मुद्द्यावर आपण ठाम राहणं गरजेचं आहे अशासाठी, कारण तोपर्यंत हे सगळं बदलणार नाही. त्याही पलीकडे जाऊन काल आपल्यातल्याच एकाने मला सांगितलं, गाडी अडवी टाकणारा हा ना, याने मला सांगितलं की ताई आता इथे बाळगंगा धरण आहे, इथे एवढी धरण आहेत आपल्या तालुक्यात, इथे उत्खननाला परवानगी कशी देतात? खूप चांगला मुद्दा आहे तुझा. म्हणजे किती समज आहे. माझ्या इथे गोष्ट लक्षात आली नाही की खरंच जिथे धरणं आहेत, मातीची धरणं आहेत, तिथे उत्खननाला परवानगी देता येते का? म्हणजे किल्ला सुद्धा आहे, कारण तिथे ब्लास्टिंग होत असतं, थोडंफार माहिती आपल्याला होत असते की नाही? त्यामुळे मग ही धरणं सुरक्षित आहेत का? धरणं सुद्धा तुम्ही धोक्यात आणलेली आहात. पर्यायाने जर धरणं फुटली तर कोण जाणार आहे वाहून? आपण जाणार आहोत. फेटवण्यासारख्या धरणाचे 2-4 दरवाजे उघडले तरी आपल्याकडे पूर बसतो. तुझा मुद्दा खरंच खूप चांगला आहे. त्याच्यामुळे आज मी प्रधान सचिवांना थेट लिहिलेलं आहे. पहिली गोष्ट तर परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याने अवजड वाहनांची वाहतूक करण्यासाठी पर्यायी रस्ता आहे का हे पाहिलं होतं का? हे ग्रामीण रस्ते आहेत. या ग्रामीण रस्त्यातनं अवजड वाहतूक करता येत नाही, कारण त्यांची क्षमता तशी आहे. एकतर आपल्याला रस्ते करण्यासाठी वर्षानुवर्ष झगडावं लागतं. ते झाल्यानंतर जर ते रस्ते अशा वाहतुकीने खराब होत असतील तर अर्थातच तो विचार सुद्धा प्रशासनाने परवानगी देण्याआधी करायला पाहिजे होता. दुसरा मुद्दा, बुरशे ते दरडग्रस्त गाव आहे. 2019ला मी 19लाच ना, हो 19ला दरड कोसळली होती. 20ला अगदी 3-4 घराचं खूप मोठं नुकसान झालं होतं. जीवितहानी झाली नव्हती. मी स्वतः त्या घरामध्ये आले होते पाहणी करायला. अगदी तो चिखलाचा पूर्ण डोंगरच तिथे त्या घरावर पडला होता. सुदैवानं कुणाचा जीव गेला नाही. दरडग्रस्त गाव असलेल्या ठिकाणी तुम्ही उत्खननाला परवानगी देताच कशी? बरोबर आहे ना? कशी देता? तेव्हापासून आम्ही मागणी केलेली आहे की आधी संरक्षण भिंत तिथे झाली पाहिजे. आजही तो डोंगर झुकलेला आहे ना? काही संरक्षण भिंत केली आहे का? आपण ती मागणी केलेली आहे. कोकण पॅकेज मधनं मी पुनर्वसन मंत्री जे वडेट्टीवार साहेब होते त्यांना तसं रिक्वेस्ट केली होती की